हे ब्लाऊज शिवण्यासाठी मी सर्वात आधी बॅक पार्ट रेडी करून घेतलेला आहे। पलटी करून घेतलेला आहे। रेड पोर्शन जो दिसतोय तो कॅनव्हासची पट्टी आहे आतमध्ये। तयार कॅनव्हासची पट्टी मी 1.25 इंच घेतलेली आहे आणि 1 इंच ती अशा पद्धतीने तयार होणार आहे। याला आधी पलटी करून घेतलं आणि मग त्यावरती मी स्टिच करून घेणार आहे। अगदी काठावरती हळूवारपणे स्टिच करून घ्यायचे। त्यानंतर बाही, योकपट्टी, फ्रंट, बॅक सगळ्यांना अस्तर जोडून घ्यायचे। नेहमीप्रमाणे एक्स्ट्रा मेन फॅब्रिक कट करून घ्यायचे आणि सगळे पार्ट्स मी रेडी करून घेतलेले आहे अस्तर जोडून आणि एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून। आता मी हे सगळे असेंबल करणार आहे, म्हणजे जोडून ब्लाऊज तयार करणार आहे। आणि आता तयार आहे आपलं ब्लाऊज। सुंदर अशी फिटिंग आलेली आहे। फिटिंग आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आलेली आहे। हात खाली वर केल्यानंतर सुद्धा गळ्याला काही होत नाहीये, अजिबात शोल्डर उतरणार नाहीये ब्लाऊजचं। व्यवस्थित खूप छान अशी फिटिंग या ब्लाऊजला आलेली आहे। हात वर केल्यानंतर ब्लाऊज अजिबात वर उचकत नाहीये। फ्रंटचा गळा सुद्धा पसरट घेतलेला आहे बऱ्यापैकी, तसेच बॅकचा सुद्धा गळा बऱ्यापैकी पसरट आहे, तरी सुद्धा शोल्डर अजिबात उतरणार नाही। जर तुम्हाला अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवायला शिकायचं असेल तर आता चॅनलला फॉलो करा।